my friend, India's friend, the President of the United States of America, Mr. Donald Trump. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मित्र म्हणून उल्लेख केलेल्या डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर 50% टॅरिफ लादलाय. त्याला भारतानंही कडवं प्रत्युत्तर दिलंय. डोनाल्ड ट्रम्प यांच्या दादागिरी विरोधात मोदींनी पारंपरिक मित्र रशिया आणि एकेकाळी शत्रू असलेल्या चीनसह व्यापारी आघाडी उघडली आहे. तर अमेरिकेची कोंडी करण्यासाठी पंतप्रधान मोदींनी थेट रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांना भारत भेटीचं निमंत्रण दिलंय. मोदी आणि पुतीन यांची फोनवर नेमकी काय चर्चा झाली पाहूयात. युक्रेन सोबतच्या युद्धावर सविस्तर चर्चा. भारत रशिया द्विपक्षीय संबंधांवर चर्चा. भारत रशिया धोरणात्मक भागीदारी दृढ करण्याचा निश्चय. गेल्या काही महिन्यांपासून डोनाल्ड ट्रम्प यांनी सरड्यासारखे रंग बदललेत. भारतासोबत मैत्रीचा दावा करणाऱ्या ट्रम्प यांना पाकिस्तानचा पुळका यायला लागलाय. त्यातच आता ट्रम्प यांनी रशियासोबतचा व्यापार थांबवण्याची धमकी देत टॅरिफ ब्लॅकमेलिंगच्या माध्यमातून भारताची कोंडी करायला सुरुवात केली आहे. मात्र भारतानं अमेरिकेच्या दबावापुढे न झुकता आपलं सार्वभौमत्व कायम ठेवलंय. त्यामुळे संतापलेल्या ट्रम्प यांनी भारतावर 25% अतिरिक्त टॅरिफ लादलाय. त्यामुळं अमेरिकेची मुजोरी मोडून काढण्यासाठी भारतानं शांघाय परिषदेत थेट चीन आणि रशियाशी चर्चा करण्याचं ठरवलंय. त्यामुळे भारताशी पंगा घेतल्यानंतर अमेरिकेचा शेअर बाजार गडगडत असताना ट्रम्प यांना अमेरिकन नागरिकांच्या संतापाला सामोरं जावं लागतंय. एकूणच टेरिफ बॉम्बवरून भविष्यात ट्रम्प यांच्यावरच माघार घेण्याची नामुष्की ओढवणार हे मात्र निश्चित. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.